नमस्ते मित्रांनो, मी आहे तुमच्या सर्वांचा लाडका प्रेमनाथ पोतकुळे आणि ही आहे माझी बायको वैशाली. वैशाली एवढ्या नीट करणारेस? हो. पर ते नव मला एक प्रश्न विचारायचा आहे तुला की बायका, घरातील बायका जास्त काम करतात का घरातील माणूस जास्त काम करतोय, म्हणजे पुरुष जास्त काम करतोय? सांगायचंय काय? त्याचं उत्तर सांग मला. उत्तर सांगू? घरातलं काम जास्त काम कोण करतंय? आणि कोण करतोय? बायकाच की. ते कसं काय? ते कसं काय म्हणजे? कसं काय सांगू? बायका तर काय घरात बसून नुसता स्वयंपाक करून देतात आणि दिवसभर टीव्ही बघत झोपत पडतात. होय होय काय काम नाही काय? होय होय. घरात धुणं भांडी साफसफाई एवढंच. धुणं भांडी, सकाळी लवकर उठणे, देवपूजा करणे, तुम्हाला डबा करून बांधणे, बर पोराशनं उठवणे, बर. आवरून पाठवणे, बर. त्यांचा डबा बांधून देणे, नाश्ता खाणे, स्वयंपाक, त्यांचा नाश्ता, त्यांचा डबा. त्यांना नाश्ता देत देत आपण खाणे आणि त्यांना देणे. होय, मग खायलाच पाहिजे. धुणं भांडी, पाणी, फरशी, गॅस कट्टा झालं. मग तिथनं दुपारी जरा काय नीटनेटकं करायचं, दळप नीट करायचं, जरा भांडी धुवून डबा ठेवून ठेवायचं. परत नंतर दळप काय? रोज रोज नसतंय नीट करायचं. का घरात दुसरी कामं नसतात काय? काय असते? झाडू कुठं जाळे झाडत बघायचं, जाळे काढायचं. बर परत दळप नीट करून ठेवायचं, कडधान्य नीट करून ठेवायचं. बर. अनेक प्रश्न विचारायचा आहे मला, म्हणजे बायका जास्त काम करतात असं तुला म्हणायचं आहे? होय, मग काय? आणि माणसं काय करतात? माणसं काय करतात? नुसतं सकाळी उठतात, उठतात, आंघोळ करतात, चहा पितात, डबा घेऊन जातात, आणि संध्याकाळी येतात, चहा पितात, जेवतात आणि झोपतात. झाली की. तर मित्रांनो, हे माणसांचं कामं असतात का हे मला पटत नाही हिचं उत्तर. कारण माणसं पण भरपूर काम करतात घरातले. धुणं भांडी, साफसफाई, झाडलोट, दळण आणून देणे, जाळ आणून देणे, गॅस सिलेंडर सप्लाय आणून देणे, गॅस सिलेंडर आम्ही घेते दारात टाकेल. घरातला बाजार आम्ही भरणे, परत पाहुणे रावळे आले की त्यांचं बघणे, काय असते ते आम्ही सांगतोय तवा आणताय. परत दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही जरा कान देऊन ऐका. आपण जास्त जर बायकांना डोक्यावर चढून बसलं तर बायका इथून इथं डोक्यावर मिरं वाटतात. माझ्या डोक्यावर मिरं वाटून माझे केस गेलेत मित्रांनो. यार आता केस जरा हेअरस्टाईल करणार आहे, एकदम ऋतिक रोशन होणार आहे असं केस उडवत असं असं. बॉबी देओल म्हणतात त्याला, बॉबी देओल. बॉबी देओल, धर्मेंद्र. तेरी अदाओं पे मरता हूँ, लब तुझे लब मैं करता हूँ, असं मी स्वप्नालीला म्हणणार आहे. अगं चेष्टा केलं. बर. स्वप्नाला म्हणलो म्हणून काय झालं? स्वप्नाला म्हणलो काय? म्हणलो नाही ना, मग उगाच काय तरी टेन्शन घेतलीस. बर ते एक नव्हतं मित्रांनो. अनेक तुम्हाला गोष्टी विचारायच्या. जर समजा बायकोनं आपला स्वयंपाक जर घरात चांगला केली नसेल तर आपण बाहेर जेवतो का नाही, म्हणजे कुठं धाब्यावर म्हणा नाहीतर हॉटेलात म्हणा जेवतो का नाही मित्रांनो? मग जेवायलाच पाहिजे हो. आणि आम्हाच नाही हिला काही काल नाही त्यामुळं. पण ते नव्हती मी तो विषय सोडा. परत परवा ह्याची आई आली होती. हिची आई आल्यावर चहा काय, नाश्ता काय, जेवण, गरम गरम भाकरी काय, अंड्याचं मसाला काय, गिरवी काय, मग करायला पाहिजे. आणि माझी बहीण आल्यावर स्वयंपाक पण करत. किती कुच काय हो? स्वयंपाक करत नाही. परत माझ्या बहिणीला सगळं हे कर ते कर, वय ग मावशी हे कर, वय ग मावशी ते कर, असं विषय असतो मित्रांनो. जरा तुम्ही पण लगीन करताना जरा विचार करून करा. तर असा आहे आमचा संसार. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करा. कमेंट केला की आम्हाला कळतंय की बाबा तुम्ही हे व्हिडिओ बघितलाय आणि कमेंट केलाय. लाईक करत जावा, कमेंट करत जावा, आणि तुम्हाला आम्ही असेच नवीन नवीन
व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी युट्यूबवर बघायला मिळतील आमच्याकडून. तर मित्रांनो, ही आहे माझी बायको. आज घेवडा करणार आहे आणि घेवड्याबरोबर जर चपाती केलीस तर बरं होईल. सकाळच्या आहेत हा चपात्या, तेच खायचं. बघा मित्रांनो, म्हणजे सकाळच्या चपात्या खायच्या गरम करून संध्याकाळी. अन्न मात्र करायचं नाही, हो, ते बी मिळत नाही कसं गरीब लोकांनी, माहितीये काय. आय अग्री यू. ठीक आहे मित्रांनो, शेळ्या तर शेळ्या, चपाती मात्र कशाला करायचं, खायलाच पाहिजे ना. अन्न शेवट आहे बघा, अन्न लोकांना एकेकांना अन्न मिळत नाही, तर त्यांच्याकडे बघून आपण ते शेळ्या चपात्या खायला पाहिजे. असं काय ते मात्र होत नाहीत, पण खायला पाहिजे. मुलकाचं महाग आहे गहू, महाग ते आहे मित्रांनो. नासधूस करू नका. परत वेळोवेळी जरा गरम गरम चपात्या खात जावा बायकोच्या हातनं, म्हणजे तुम्हाला बरं होईल मित्रांनो. शेळ्या चपात्या खाऊ नका. बायकोकडे सारखं मागणी करा की मला शेळ्या चपात्या नको, भाकरी पाहिजे काय, गरम चपात्या पाहिजेत अशी मागणी करा बायकोकडं. नाही तर कामाला जाऊ नका मित्रांनो. पगार बिगार तर अजिबात सांगू नका पगार आलाय म्हणून. ठीक आहे ना मित्रांनो. मग खावा दगड फोडून खावा घरात बसून. आम्ही पगार आलेलो असते, आम्ही जातो बाहेर हॉटेलमध्ये खातो. रोज जावं मग जेवायला. तर मित्रांनो, असा आहे आमचं लाईफस्टाईल. हा आहे आमचा व्हिडिओ, हा आहे आमचा व्लॉग. तर माझी बायको तुम्हाला बाय बाय करेल आता थोड्या वेळात. कर बघू. बाय बाय. बाय बाय. सी यू नेक्स्ट व्हिडिओ अँड व्लॉग. तर बाय बाय मित्रांनो.